नमस्कार, खबर जनता तकमध्ये तुमचे स्वागत। अफवा नाही, सत्य बातमी आहे। बघूया आजची विशेष बातमी। सोबत जे आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ता धर्मपालजी मिश्राम आहे। स्वागत तुमचं आमच्या चॅनलमध्ये। काय नेमकं आजचा मुद्दा होता की राहुल गांधींनी काल सुरेश भट सभागृहातल्या संविधान बचाव परिषदेमध्ये खरं तर काँग्रेसच्या लोकांनी ओबीसी युवा मंचाची स्थापना करणे आणि एनजीओच्या बॅनरखाली या पद्धतीचं नाट्य महाराष्ट्रातल्या जनतेला इथून दाखवणे हे अत्यंत धोक्याचं आहे। संविधानाच्या पुस्तकाची जी प्रतिकात्मक प्रत त्यांनी लाल रंगातली दाखवली, समाजातल्या कोणत्या वर्गातला त्यांना चेतवायचं आहे, त्यांना नेमका कोणता संदेश द्यायचा आहे हे मला कळेनासं झालेलं आहे। आणि संविधानाचं हे प्रतिकात्मक पुस्तक हे संपूर्ण कोरा आहे। ज्यांच्या बाप दाद्यांनी संविधानाच्या आतमधला मजकुराचं कधी पालन केलं नाही, जे राजीव गांधींनी शहाबानोच्या प्रकरणामध्ये मुस्लिम पर्सनल लॉला जास्त महत्त्व देत कॉन्स्टिट्यूशन बेंचचा निर्णय बदलला, संविधानात दुरुस्ती केली, ज्या इंदिरा गांधींनी 42वी घटना दुरुस्ती करून या देशाच्या संविधानाची प्रास्ताविका बदलली, आणीबाणी लादली, ज्या पंडित नेहरूंनी 17 राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांना आरक्षणच आम्हाला मान्य नाही, आरक्षणामुळे या देशाचा विकास व्यवस्थित होणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली। आणि आता राहुल गांधींनी अमेरिकेच्या जॉर्जटाउन विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या समोर बोलताना या देशाच्या संविधानाने निर्माण केलेला आरक्षणाचाच विरोध चालवला। हे सगळं त्यांना संविधानाचं मान्य नसणं दाखवत आहे आणि त्यामुळं हे आतमध्ये मजकूर नसलेलं संविधानाचं कोरं पुस्तक आणि त्यातल्या त्यात लाल रंगाचं त्याचं कव्हर पेज लोकांना दाखवून या देशातल्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आणि नेमका कोणत्या वर्गाला चेतवून या देशाच्या संविधानाच्या विरुद्ध भडकावण्याचे प्रयत्न राहुल गांधींनी चालवलेले आहेत। राहुल गांधीच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी आजची ही पत्रपरिषद ही होती आजची विशेष बातमी। बघत रहा खबर जनता तक। लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद।